नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वंभर शिंदे। जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल, तुमच्या जन्मतारखेमध्ये काही बदल असेल किंवा कुणाला धर्म बदलायचा असेल तर यासाठी जर तुमच्याकडे प्रॉपर काही डॉक्युमेंट नसतील तर महाराष्ट्र शासनाने एक आपले सरकार या पोर्टलवरती गॅजेट अर्थातच राजपत्र ज्याला आपण म्हणतो ते काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। जर काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही घर बसल्या देखील ते गॅजेट बनवू शकता। तर ते गॅजेट कसं बनवायचं, किती दिवसांमध्ये प्राप्त होतं आणि त्याचा अर्ज कसा करायचा याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्याला देत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गूगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे आपले सरकार। आपले सरकार सर्च केल्याच्या नंतर पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि होम पेजवर आल्यानंतर जर तुम्ही अजून रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे। पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकून सेंड OTP करायचा आहे। आलेला OTP टाकून तुम्हाला यूजर ID पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे। मी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आता मी डायरेक्ट होम पेजवरती येतो आणि होम पेजवरती येऊन या ठिकाणी लॉग इन करून घेतो। तर जो तुम्ही यूजर ID पासवर्ड तयार केलेला असेल त्या यूजर ID पासवर्डने आपल्याला या ठिकाणी आता लॉग इन करायचं आहे। तर मी या ठिकाणी माझा यूजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। तुम्ही जो यूजर ID पासवर्ड क्रिएट कराल त्या पद्धतीने यामध्ये यूजर ID पासवर्ड टाकायचा आहे, खाली कॅप्चर टाकायचं आहे, त्यानंतर आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये हा फॉर्म भरून दाखवतो आहे। आता या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आपल्याला आणि लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर बघू शकता वरती राईट साईडला लँग्वेज बदलायची मराठी करून घेतली मी आणि त्यानंतर आपल्याला डाव्या साईडला सर्च करायचं आहे उद्योग ऊर्जा कामगार विभाग हा ऑप्शन निवडायचा आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर असं निवडा ऑप्शन येईल। निवडा ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला शासन मुद्रण लेखन सामग्री हा ऑप्शन निवडायचा आहे। तर बघू शकता वरती 1 नंबरलाच तो ऑप्शन आहे शासन मुद्रण लेखन सामग्री। आता यामध्ये तुम्हाला बघू शकता गॅजेट करण्याचे सर्व भाग यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत। जर धर्मामध्ये बदल करायचा असेल तर 1 नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे। त्यानंतर जर तुम्हाला नाव बदलायचं असेल तर 2 नंबरचा, जन्मतारीख बदलायची असेल तर 3 नंबरचा। अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीचं आपण गॅजेट करू शकतो हे सर्व प्रकार तुम्हाला या ठिकाणी शो होतील। तर या ठिकाणी आपल्याला नावात मिस्टेक झालेली आहे म्हणून आपण 2 नंबरचा ऑप्शन नावात बदल यावरती क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करायचे। पुढे जा यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता असा तुमच्यासमोर स्क्रीन आलेला असेल, वरती तुमचं नाव दिसेल तुम्हाला या ठिकाणी। तर या ठिकाणी आता काय करायचं मी तुम्हाला सांगतो। आपण आता नाव बदलण्यासाठी स्पेलिंग मिस्टेकचं गॅजेट करतोय। पहिलं धर्म बदलण्यासाठी आहे, दुसरं डेट ऑफ बर्थसाठी आहे आणि 3 नंबर चेंज नेम। तर हे नावाचं आपल्याला गॅजेट बनवायचं आहे म्हणून चेंज नेम यावरती आता क्लिक करायचं आहे। तर चेंज नेम यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अजून एक वेगळा पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती वाचायला मिळणार आहे। तर ती माहिती आपल्याला मराठी इंग्लिश दोन्हीही भाषेमध्ये वाचता येणार आहे। वरती तुम्ही ऑप्शन निवडून मराठी आणि इंग्लिशमध्ये वाचू शकता। तर या पद्धतीने तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा या ठिकाणावरून आणि हा फॉर्म आता कसा भरायचा मी तुम्हाला झूम करून दाखवतो आणि सांगणार आहे। तर थोडक्यात मी माहिती सांगतो। ओल्ड नेम म्हणजे तुमचं जुनं नाव जे चुकलेलं आहे ते स्पेलिंगमध्ये तुम्ही या ठिकाणी टाकायचे, तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव। आणि न्यू नेम म्हणजे तुम्हाला जसं नाव करायचं आहे त्या नवीन नावाप्रमाणे तुमचं नाव, मधलं नाव म्हणजे वडिलाचं असू शकतं किंवा पतीचं असू शकतं आणि सरनेम म्हणजे आडनाव तुमचं इथं टाकायचं आहे। आणि जो अर्जदार आहे त्यांनी या ठिकाणी सही मारायची। जर अर्जदार 18 वर्षाच्या आतील बालक असेल, मायनर असेल
तर या ठिकाणी पालक देखील या इन केस मायनर या केसमध्ये पालक पण सही मारू शकतो. आता रिझन फॉर चेंज नेम म्हणजे कोणत्या कारणामुळे तुम्ही नाव बदलताय. जर नाव चुकलं असेल तर रॉंग नेम तिथं लिहा. त्यानंतर इथं सही मारायचे, तारीख टाकायची त्या दिवशीची, नवीन नाव लिहायचं, ॲड्रेस टाकायचा, आपला पिनकोड टाकायचा आणि खाली मोबाईल क्रमांक शेवटला टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे. मी या ठिकाणी भरलेला आहे, तुम्हाला फक्त मी सांगितलं. तर मी कट करतो हा फॉर्म आणि या ठिकाणी टर्म्स आणि कंडिशनवरती क्लिक करून नेक्स्ट पुढे जा यावरती क्लिक करतो. तर पुढे जा यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा फॉर्म ओपन होईल. तर बघू शकता रजिस्ट्रेशन करताना भरलेले डिटेल आलेले आहेत. यामध्ये तुम्ही कॅटेगरी निवडायचे. ओपनमधून असाल तर ओपनमधून, मायनर असाल तुम्ही अल्पवयीन तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बॅकवर्डमधून असाल तर बॅकवर्डवरती सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला फीस कमी लागू शकते या ठिकाणी. ओबीसीमधून असाल तरी ओबीसीमधून. तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला कमी फीस लागणार आहे. तर अशा पद्धतीनं जे असेल तुम्ही ते सिलेक्ट करा. मी सर्वसामान्य अर्जदार आहे म्हणून सर्वसामान्य या ठिकाणी निवडले आणि आता अर्ज कसा भरायचा मी आपल्याला सांगणार आहे. रजिस्ट्रेशन केल्याप्रमाणे नाव आलेलं आहे. आता श्रीमती, श्रीमान जे कोण मिस्टर मिसेस असतील त्यांची निवड करायची. तर या ठिकाणी मी श्रीमती निवडतो कारण एका महिलेचा या ठिकाणी मी अर्ज करत आहे. आता संपूर्ण नाव यामध्ये आलेलं असेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ यामध्ये निवडायची. त्यांची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपण निवडून घ्यायची. तर जे काही त्यांचं जन्मवर्ष असेल, महिना असेल, दिनांक असेल तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. तर या ठिकाणी सिलेक्ट करून मी वर्ष निवडलं आहे. त्यानंतर महिना निवडणार आहे आणि तारीख या ठिकाणी निवडून घेणार. तर अशा पद्धतीनं मी जन्मतारीख त्यांची निवडली. आता या वय या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर ॲटोमॅटिक त्यांचं वय या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेलं असेल, बघू शकता. आता त्यानंतर समोर जेंडर, जर पुरुष असेल तर मेल आणि महिला असेल तर फिमेल यामध्ये निवडायचं आहे. संपर्क कॉन्टॅक्ट त्यांचा ऑटोमॅटिक आलेला असेल. दूरध्वनी क्रमांक टाकणे मॅन्डेटरी नाही आहे, बघू शकता. हे रेड मार्क आहे, तिथे आपल्याला डिटेल भरायचे आहेत. या ठिकाणी नाही भरलं तरी चालेल. तर खाली या ठिकाणी ॲड्रेसमध्ये त्यांच्या आधार कार्डवर जो आहे तो संपूर्ण तशाच्या तसा पत्ता यामध्ये तुम्ही टाकायचा आहे. तर त्यांच्या आधारवरल्याप्रमाणे मी ॲड्रेस यामध्ये टाकून घेतो. ॲड्रेस आणि समोर पिनकोड देखील आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. स्क्रोल करून घेतो मी. या ठिकाणी ॲड्रेस टाकला, त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. हा पिनकोड टाकून घेतला. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस त्यांचा जो काही असेल तो ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. तर यामध्ये ईमेल ॲड्रेस देखील मी टाकून घेतलेला आहे, बघू शकता. आता समोर UID म्हणजे आधार क्रमांक. आता हे ऑप्शनली आहे, जर तुमच्याकडे असेल टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल, पण मी सांगेन की आधार क्रमांक यामध्ये टाकून घ्या. तर यामध्ये आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला बघू शकता डिटेल काय विचारलेले आहेत. ते डिटेल मी आपल्याला कसे भरायचे सांगतो. आता जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. जो तुमचा तालुका आहे तो तालुका यामध्ये निवडायचा आहे आणि जे गाव असेल त्या गावाची निवड तुम्ही यामध्ये करायची. त्यानंतर तुमचा पिनकोड जो असेल तो पिनकोड यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीनं हा फॉर्म भरता येतो. आता जुने नाव म्हणजे जे आत्ता आपण अर्ज करतोय, सध्या ज्या परिस्थितीत आपलं नाव आहे ते चुकीचं नाव कसं आहे तसं नाव यामध्ये आपण टाकायचं आहे. तर पहिले नावमध्ये त्याचं नाव टाकायचं आहे. मिडल नेममध्ये म्हणजे पतीचं असू शकतं किंवा वडिलांचं असू शकतं आणि आडनावामध्ये शेवटचं नाव म्हणजे आडनाव. तर अशा पद्धतीनं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव असं चुकीच्या नावाप्रमाणे वरच्या कॉलममध्ये टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं पहिले नाव, मधले नाव आणि शेवटचे नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नवे नाव, तर तुम्हाला जे नाव बदलायचे, स्पेलिंग बरोबर करायचे, त्या बदलत्या नवीन नावानुसार स्पेलिंग आपल्याला खालच्या कॉलममध्ये टाकायचे. पहिले नाव, मधले नाव, आडनाव. समोर तुम्हाला नाव बदलण्याचे कारण विचारलं जाईल, तर त्यामध्ये तुम्ही मिस्टेक नेम, नेम मिस्टेक किंवा रॉंग नेम काय देखील कारण
टाकू शकता, एज्युकेशनसाठी बदलतो आहे काहीतरी टाकू शकता. तर मी रॉंग नेम म्हणजे नाव चुकलं या ठिकाणी टाकतो आणि खाली बघू शकता आता तुम्हाला ॲक्सेप्ट यावरती क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्ट यावरती क्लिक करून प्रोसेड यावरती क्लिक केल्यानंतर एक प्रिव्ह्यू तुमच्यासमोर दाखवला जाईल, ज्यामध्ये जुने नाव आणि नवीन नाव तुम्ही कोणता बदल करताय तो या ठिकाणी दाखवला जाईल. आता हाच चान्स आहे आपल्याला सुधारण्याचा. इथून तुम्ही बॅक जाऊ शकता किंवा आता ओके केल्याच्या नंतर तुमचा अर्ज पुढे जाणार. तर मी ओके यावरती क्लिक करतो, नाव बरोबर आहे आणि पुन्हा एकदा प्रोसेड पुढे जा यावरती क्लिक करतो. आता या ठिकाणी थोडा वेळ घेतला जाईल आणि तुम्हाला आता डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. बघू शकता या ठिकाणी आपल्याला 160 पिक्सल आणि उंची 200 ते 212 या साईजमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. आता मी एका फोल्डरमध्ये सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवलेले आहेत, तर डायरेक्ट फोटो मी या ठिकाणी आता तुम्हाला अपलोड करून दाखवतो. तर डेस्कटॉपवरती मी गॅजेट या नावाने एक फोल्डर सेव्ह केलेला आहे आणि त्यामध्ये या अर्जाच्या रिलेटेड डॉक्युमेंट सेव्ह केलेले आहेत. तर मी फोटोवरती क्लिक करून फोटो बघू शकता या ठिकाणी अपलोड केलेला आहे. आता याकडे नीट लक्ष असू द्या, कोणकोणत्या पद्धतीने मी डॉक्युमेंट अपलोड करतो एकदा चेक करा. तर या ठिकाणी मी ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, फोटो प्रूफमध्ये, आणि पॅन कार्ड देखील आहे, ते पॅन कार्ड देखील मी फोटो प्रूफमध्ये अपलोड करत आहे. त्यानंतर वोटर कार्ड आहे, वोटर कार्ड देखील मी यांचं या ठिकाणी अपलोड करत आहे. कोणतंही एक चालतं, पण जितके जास्त असतील डॉक्युमेंट तितके यामध्ये अपलोड करा. ॲड्रेस प्रूफमध्ये मी या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करतोय आणि एज प्रूफमध्ये माझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट किंवा LC नाही आहे, तर मी बर्थ सर्टिफिकेटमध्ये डेट ऑफ बर्थसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हेच मी 2 डॉक्युमेंट देणार आहे. कारण यांच्याकडं LC नाही आहे, शाळेचं एक डॉक्युमेंट लागतं, पण मी जन्मतारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड केला तरीही चालतं, तुम्ही करू शकता. त्यानंतर ॲफिडेविट केलेलं आहे, मला नाव दुरुस्त करायचं, ते एका 100च्या बॉन्डवरती ॲफिडेविट करून नोटरी करायला पाहिजे तुम्ही, जर डॉक्युमेंट तुमच्याकडे बरोबर नावाचं नसेल तर. आणि मग मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जो फॉर्म आपण डाउनलोड केला होता तो फॉर्म या ठिकाणी मी भरलेला आहे, चूक नावाचा बरोबर नावाचा, तो अपलोड करून अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचे. आता या ठिकाणी थोडासा तुमचा वेळ घेतला जाऊ शकतो या साईडवरती डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट आता पेमेंट मोडवरती रिडायरेक्ट केलं जाईल. या ठिकाणी थोडा वेळ लागेल तुम्हाला आणि डायरेक्ट आता पेमेंट करण्यासाठी आपल्याला पेमेंट मोडवरती रिडायरेक्ट केलं जाईल. तर आपण कोणकोणत्या माध्यमातून पेमेंट करू शकतो हे आता बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा प्रिव्ह्यू दिसतोय, ते बघून घ्यायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी खाली अमाऊंट दाखवलेली आहे, पेमेंट तुम्हाला किती करायचं ते बघू शकता. या कोपऱ्यामध्ये तुम्ही इथं या अमाऊंटचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर प्रोसेड टू पेमेंट यावरती क्लिक करतो. आता वॉलेटच्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि IMPS या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकणार आहात. तर मी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यावरती क्लिक करून पुढे घेतो. आपल्याला अजून देखील प्रोसेस टू पेमेंट यावरती क्लिक करायचे. तर प्रोसेस फॉर पेमेंट यावरती मी क्लिक करतो. अजूनही तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दाखवले जातील की तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोडच्या माध्यमातून, वॉलेट, UPIच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. मी UPIच्या माध्यमातून पेमेंट करणार आहे, तुम्ही QR कोडवरून देखील पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी माझा UPI ID टाकून घेतो आणि मेक पेमेंट फॉर यावरती क्लिक करतो. तर या ठिकाणी तुमचा UPI ID व्हेरीफाय केला जाईल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर त्यावरती विनंती पाठवली जाईल. तर जे पेमेंट करायचे तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे, कोणती UPI ID आहे त्यानुसार त्यावरती एक विनंती पाठवली जाईल. माझ्या मोबाईलवरती विनंती आलेली आहे आणि मी पेमेंट केलेलं आहे. तर आता आपल्याला स्क्रीनवर बघू शकता, थोडासा वेळ घेईल आणि या ठिकाणी पावती जनरेट झालेली असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो A to Z प्रोसेस तुम्ही घर बसल्या देखील
गॅजेट बनवू शकता कुठेही न जाता. तर बघू शकता या ठिकाणी पावती तुमच्या समोर डाउनलोड झालेली आहे. आता प्रिंट यावरती क्लिक करून आपण प्रिंट देखील देऊ शकतो कस्टमरला. आणि यावरती जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्याच्यावरून स्टेटस जाणून घेऊ शकतो. एक 7 ते 8 दिवसामध्ये आपलं गॅजेट तयार होत असतं. तर अशा पद्धतीनं संपूर्ण प्रोसेस आपण केलेली आहे. आता ही प्रिंट करून आपण कस्टमरला देऊ शकतो. अशा पद्धतीनं A to Z प्रोसेसमध्ये तुम्ही गॅजेट घर बसल्या कुठेही न जाता करू शकता. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. समजलं नसेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. आम्ही निश्चित तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही अजूनही जर आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन झाला नसाल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही आमच्या चॅनलला जॉईन करू शकता. टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, भेटूयात अशाच एका इंटरेस्टेड महत्त्वपूर्ण माहितीच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.